हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सड या हा जो आपला जो अल्जेब्रा पेपर फर्स्ट मधील जो चॅप्टर आहे, या चॅप्टर मधील काही इम्पॉर्टंट क्वेश्चनवर आपण चर्चा करणार आहोत. सड सड मीन्स आपण त्याला वर्गमूळ चिन्ह असं म्हणतो, स्क्वेअर रूट असं म्हणतो. पण स्क्वेअर रूट तर न म्हणता हे जे साईन जे आहे या साईनला आपण स्क्वेअर रूट साईन म्हणत असतो. पण इथं आपण स्क्वेअर रूट हा शब्द वापरायचा नाही, आपण सड हा शब्द वापरायचा आहे. सड म्हणजेच तसं बघितलं तर स्क्वेअर रूट. तर त्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट गोष्टी इथं मी बोर्डवर मांडलेल्या आहेत. ते म्हणजे तुम्हाला 15 पर्यंत स्क्वेअर मांडलेले आहेत आणि ते इथं पहा. ते स्क्वेअर्स 1 चा स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर 16, 5 स्क्वेअर 25, 6 स्क्वेअर 36, 7 स्क्वेअर 49, 8 स्क्वेअर 64, 9 स्क्वेअर 89, 10 स्क्वेअर 100, 11 square 121, 12 square 144, 13 square 169, 14 square 196 आणि 15 square 225. आता इथं तुम्हाला त्या स्क्वेअरची गरज भासणार आहे म्हणून मी तुमच्या समोर ते मांडलेलं आहे. तुम्हाला तसे बघितलं 30 पर्यंत स्क्वेअर तुमच्या तोंडपाठ पाहिजे आहेत आणि ते तुम्हाला आणि लक्षात घ्या. तर ते इथं मी तुम्हाला मांडलेले आहे. त्याच्यामध्ये इथं काय सांगायची गोष्ट अशी आहे की 1चा स्क्वेअर जर 1 असेल तर 1चं स्क्वेअर रूट 1 असणार आहे. 2चा स्क्वेअर जर 4 असेल तर 4चा स्क्वेअर 2 असणार आहे. 9चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर 9 असेल तर 9चा स्क्वेअर 3. लक्षात घ्या, म्हणजे ज्याचा जो नंबर जो आहे त्याचं स्क्वेअर रूट तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. म्हणजे 9चं स्क्वेअर रूट काय तर 3, 25चं स्क्वेअर रूट काय तर 5. आले का लक्षात? तर अशा प्रकारे तुम्हाला इथं प्रत्येकाचं स्क्वेअर रूट ज्याचा स्क्वेअर आहे. 100चं स्क्वेअर रूट म्हणलं ना की तो कुणाचा स्क्वेअर आहे बघायचं तर 10चा स्क्वेअर आहे. 81चं स्क्वेअर रूट म्हणजे काय तर कुणाचा स्क्वेअर आहे तर 9चा. म्हणून 9 हे स्क्वेअर रूट लक्षात घ्या. वर्गमूळ आपण त्याला म्हणतो. स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ. आता क्वेश्चन तुम्हाला इथं त्याच्यावर विचारला जातो तो म्हणजे सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय असा क्वेश्चन आहे. मराठीमध्ये सोपे रूप द्या असा प्रश्न असतो. तर इथं सिम्प्लिफाय काय करायचंय पहा. तरी पहा हे एक्झाम्पल दे तुम्हाला. 5√3 + 8√3. त्याच्यामध्ये √3 मीन्स सड 3 हे दोन्ही सेम आहे. त्याच्यातला सड 3 तेवढा कॉमन काढायचा. आपण सड 3 दोघांच्यामध्ये कॉमन आहे, तो कॉमन काढायचा. आज ब्रॅकेटमध्ये काय राहील तर 5 + 8 आणि यांची ऍडिशन केली तर 5 + 8 13 सड 3 असं होईल. हे त्याचा आन्सर. ह्याला म्हणजे सिम्प्लिफाय करायचं. आता या तिघांमध्ये कॉमन काय आहे तर सड 2 दॅट इज द सड 2 ॲज अ कॉमन. रिमेन 4 + 6 + 3. 6 + 4 10, 10 + 3 13 सड 2 इज द आन्सर. म्हणजे त्याच्यात कॉमन काय आहे आणि कॉमन नसेल तर कॉमन तयार करायचं. सड कॉमन जर नसेल तर त्याच्यामध्ये आपण कॉमन तयार करायचं. हा इथं मुद्दा महत्वाचा आहे. आता इथं पहा. आता इथं 9√2 आहे, 9 सड 2 आहे, 5 सड 3 आहे आणि 4 सड 2 आहे. आता इथं हे 3 नाही, लक्षात घ्या 3 इथं आहे, इथं 2 आहे. म्हणजे हे दोघांची ऍडिशन होणार किंवा सबट्रॅक्शन होणार. हे बाजूलाच राहणार. म्हणजे 9 सड 2 - 4 सड 2 + 5 सड 3. आणि याच्यात दोघांमध्येच कॉमन आहे, याच्यात कॉमन नाही म्हणून हे डायरेक्ट आपण करू शकतो. 9 - 4 इज 5 सड 2 + 5 सड 3. या दोघांची ऍडिशन होणार नाही, कारण इथं सड मध्ये जो नंबर आहे तो 2 आहे आणि इथं सड मध्ये नंबर आहे तो 3 आहे. त्यामुळे त्याची ऍडिशन होणार नाही. ते तसतेच आन्सर त्याचं. आता इथं पहा ना, इथं जरी आता का इथे 3 ची स्प्लिट होत नाही म्हणून आपण तसंच ठेवतो. आता इथं √5 मी सड 5 आहे, सड 5 आणि हे 125 आहे. त्याला आपण मराठीमध्ये जर वाचायचं म्हणतं त्याला करणी 5 करणी 125 असं वाचायचं. आणि मग हे बघा ना, तर आता ह्या दोघांची हे 9 सड 5, 4 सड 5 आणि इट कॅन बी स्प्लिट 25 × 5 असं स्प्लिट करू शकतो. 125 असं स्प्लिट करायचं की जेणेकरून एक कुणाचा ते परफेक्ट स्क्वेअर पाहिजे. असं स्प्लिट करायचं की एक कुणाचा तरी काय पाहिजे परफेक्ट स्क्वेअर पाहिजे. तर हा 25 5चा आहे, तो 5 बाहेर येणार. मीन्स 9 सड 5, 4 सड 5 +
ह्या 25चं रूट बाहेर येणार म्हणजे 5 होणार, लक्षात घ्या. म्हणजे 25च्या ऐवजी काय आपण लिहिणार, 5 लिहिणार. आणि याच्यातून तिघातून आपण सड 5 कॉमन काढू शकतो. या तिघातून काय करू शकतो, सड 5 कॉमन काढू शकतो. आणि बघा ब्रॅकेटमध्ये इथे लिहितो मी सड 5 ॲज अ कॉमन. 9 minus 4 plus 5. 9 minus 4 plus 5. 9 minus 4 is 5. 9 minus 4 is 5. 5 plus 5 10. Means its answer 10 sir 5. असं त्याचं आन्सर. समजते का? हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण आता पुढच्या पॉईंटकडे जाऊ. आता इथं पहा, इथं 7 सड 48 आहे, सड 27 आहे आणि सड 3 आहे. याचा आपण स्प्लिट करू शकत नाहीये, पण याचं स्प्लिट करू शकतो, याचं स्प्लिट. म्हणजे इथं ही 3 आहे तर इथं 3च आणायला पाहिजे, सड 4, आणि इथंही 3 आणायला पाहिजे आहे. त्यासाठी आपण काय करायचं पहा, बघताना कसं बघायचं बघा, 3 आहे ना इथं, तर हाऊ मच 3 आर 48 असं विचार करायचं. म्हणजे किती 3 48 असं विचार करायचा. म्हणजे 16 3 आर 48 असं, म्हणजे 3 आत राहिलं पाहिजे असं लक्षात. आणि 3 आत राहिलं पाहिजे, एकाचं रूट निघालं पाहिजे. रूट जर 16चं रूट 4 निघणार आहे ना, तसं इथं सुद्धा बघायचं किती 3 आर 27. हाऊ मच 3 आर 27 मीन्स 9 3 आर 27. मीन्स हा जो होता हा 16 आहे ना, तो बाहेर आला, 16चं रूट 4 झालं आणि ते 4 ह्याला मल्टिप्लाय होतं. 7 into 4 डायरेक्ट केलं तरी चालते. हा जो 4 येणार आहे तो 4 इथे येणार, म्हणजे 7 into 4 28 सड 3. हा 9चं रूट बाहेर निघाला, 3 सड 3 आणि -3. लक्षात घ्या, याच्यातून तुम्ही कॉमन काढणार आहात सड 3. सड 3 काय होणार आहे, कॉमन निघणार आहे. आणि ते कॉमन निघाल्यानंतर इथे लिहायचं, तो वर लिहितो का, त्याच्यातून तो सड 3 कॉमन निघेल. सड 3 कॉमन निघेल आणि ब्रॅकेटमध्ये 28 -3 -1 -3 -1 इथे काहीच राहत नाही, म्हणजे -1. आणि मग हे तुमचं 24 सड 3 हे त्याचं आन्सर. समजतं? म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला कन्व्हर्शन करता आलं, ज्यांनी डायरेक्ट जे क्वेश्चन असतो ते डायरेक्ट कॉमन काढायला तुम्हाला कदाचितच विचारलं जाईल. फक्त काय व्हायला पाहिजे, त्यातून कॉमन काढणं शक्य झालं किंवा त्याचं स्प्लिट करता आले, आपल्याला त्याची स्प्लिट करता आली ना की मग काही विषय नाहीये. इथं स्प्लिट आपण केली, 16 3 आर 9 3 आर. आता इथं बघा, इथं सड 7 सड 7 सड 7 मीन्स सड 7 एज अ कॉमन. 1 इथं काहीच राहिलं, म्हणजे 1 -3/5 प्लस 2. आता इथे बघा ना, हा 2 + 1 3 होईल, 3 - 3/5 सड 7. त्याचा आन्सर इकडे लिहितो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 5 3 आर 12, 3 1 आर 3 divided by 5 सड 7. आणि याचा आन्सर दॅट इज द 12 मीन्स 9 9 - 9/5 सड 7 हे त्याचा आन्सर. समजलं का? म्हणजे काय येत नाही, याचं सरळ कॉमन काढला आणि याची 2 + 1 3 केलं, 3 - 3/5 असं केलं. ह्याच्यामध्ये सुद्धा सेमच आहे. सड 3 ॲज अ कॉमन. सड 3 काय आहे, कॉमन आहे. सड 3 कॉमन मीन्स 7 + 29 सड 3 ॲज अ कॉमन. and 29 + 3 means 36. 36 root sud 3. It is the answer. हेच त्याचं आन्सर. समजते का? हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण रूट सड 8 कॉमन काढू. हे बघा, या दोघातून याच्यातून सड 8 सड 8 सड 8 सड 8 कॉमन. सड म्हणजे सड मीन्स कर्णी 8. 13 + हाफ -5. ओके. आणि मग इथं पहिला आपण काय करूया, 13 - 5 करून घेऊया. 13 - 5 8 प्लस हाफ अँड सड 8. आता यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 8 2 जार 16, 1 1 जार 1 divided by 2 equal to sud. It is sud 8 and that is 17/2 sud 8. इथेच आन्सर. समजते का?
आता इथं 20 आहे, इथं 125 आहे. 20 आहे आणि इथं 125 आहे. इथं 5, इथं सुद्धा 5 आलं पाहिजे आणि इथं सुद्धा 5 आलं पाहिजे. असं त्याचं स्प्लिट करायची. इथं करतो का 8 सड 5. याची स्प्लिट मी अशी करतो 4 5 जा. लक्षात घ्या, अशी स्प्लिट करायची की एकाचं रूट निघालं पाहिजे आणि आतमध्ये जी राहील सडच्या आतमध्ये त्याला आपण स्प्लिट नाही झाली पाहिजे किंवा रूट निघाला नाही पाहिजे. आणि इथं आपण रूट 25 × 5, 25 5 जा 120. हिअर 8 सड 5. हिअर 4चं रूट करायचं, दॅट इज 2 सड 5 मायनस 25चं रूट निघेल 5 रूट 5. आणि इथून तुम्हाला सड 5 ॲज अ कॉमन मीन्स 8 प्लस 2 मायनस 5 मीन्स 10 मायनस 5 मीन्स 5 सड 5 हे त्याचा आन्सर. हे त्या एक्झाम्पलचा आन्सर. आणि इथं सेकंड 10th एक्झाम्पल पहा. इथं 8 आहे, इथं 2 आहे आणि इथं 32 आहे. म्हणजे आपल्याला रूट 2 सड 2 आणलं पाहिजे प्रत्येकाचं. मग इथं सड 2 आणण्यासाठी इथं मी काय करणार तर 4 × 2 करतो. 4 × 2 हे आहेच, 4 बाहेर जाय. 8 मीन्स 4 × 2 3 रूट 2 आणि प्लस 16 × 2. इथं 2 येईल. 4चं रूट किती 2. 2 × 4 8. लक्षात ठेवा, जे बाहेर येतो ना, जो रूट निघून बाहेर येतो ना तो रूट इंटू होतो. बाहेर जो संख्या असते सडच्या बाहेर जो संख्या असते ना त्याला तो मल्टिप्लाय होतो. लक्षात घ्या. मग हा जो 4 आहे ना त्या 4चं मी 2 केलं आणि ह्याला मल्टिप्लाय. म्हणजे त्याचे स्टेप जर तुम्हाला पाहिजे असेल 4 × 2 रूट 2 प्लस 3 सड 2 आणि हा 4 बाहेर येईल 4 रूट 2. मग आता याच्यात सड कॉमन काढा. सड 2 8 प्लस 3 प्लस 4 मीन्स 15 सड 2 इज द आन्सर. लक्षात आलं का? आता हे जे आहे याच्यावर मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स काय करतो तर होमवर्क देतो. ती एक्झाम्पल्स तुम्ही होमवर्क करायची. फर्स्ट 3 सड 5 प्लस 2 सड 3 प्लस 8 सड 5 8 सड 5. सेकंड पा मायनस 3 सड 2 प्लस 4 सड 2 मायनस 6 सड 2. थर्ड 27 प्लस 24 24 नाही 48 हे दोन्हीच करा. देन 128 प्लस 36 32 हे करा. 4 98 प्लस रूट 8 हे करा. आणि अजून एक 50 प्लस 50 प्लस 128 एवढं करा. ओके, हे तुम्ही होमवर्क म्हणून करा. पुढचा क्वेश्चन लगेच देतो तुम्हाला. तर पुढचा जो क्वेश्चन आहे मित्रांनो तो म्हणजे मल्टिप्लाय अँड सिम्प्लिफाय. मल्टिप्लाय अँड सिम्प्लिफाय. मग आपण नुसता सिम्प्लिफाय पाहिला, आता मल्टिप्लाय करा आणि मग सिम्प्लिफाय करा असा क्वेश्चन त्यांनी सांगितलेला आहे. ओके, तर बघूया काय आहे क्वेश्चन. ओके, आता आपण क्वेश्चन असा आहे की मल्टिप्लाय अँड सिम्प्लिफाय क्वेश्चन. तो कसा काय करायचं थोडक्यात त्यांना म्हणायचं या दोघांची मल्टिप्लिकेशन करा मग सिम्प्लिफाय करा. हे पहा 3 म्हणजे ह्या सड साईनच्या बाहेर असणारी संख्या आणि याच्या बाहेर काही नाही म्हणजे 1 असतो. लक्षात ठेवा, ह्या बाहेरच्यांची मल्टिप्लिकेशन आतल्यांची मल्टिप्लिकेशन. सड 3 12 × 16 12 × 18 आणि मग हे 3 सड 12 × 18 जर केला तर तुम्हाला
216 येईल. आणि 216 आता जो आलेला आहे तो कुणाचा स्क्वेअर नाही आहे, इथे दिसतंय पहा 225 आहे, म्हणजे कुणाचा स्क्वेअर नाही, म्हणून आपल्याला स्प्लिट करायची आहे त्याची आपण काय करू शकतो, स्प्लिट करू शकतो. आणि ती स्प्लिट आपण इथं अशी करूया पहा 3 सर 36 into 6 36 into 6 मीन्स 216 असं होते पहा. आणि मग 16चं रूट निघतं बाहेर, 16चं रूट पहा, 16चं रूट 6 येणार आणि 6 into 3 18 सर 6 हे त्याचा आन्सर, 18 सर 6 हे त्याचा आन्सर. म्हणजे जो 36 आहे ना त्याचं रूट बाहेर घ्यायचं, बाहेर जे नंबर आहे त्या नंबरला मल्टिप्लाय करायचं, असं ते करता येतं. सेकंड पहा 15 3 सर 15 and 3 सर 7 सर 15 मीन्स 7 3 चा मल्टिप्लिकेशन 3 into 7 21 आणि 15 15 ची जर मल्टिप्लिकेशन केलं तर 2 to 5 येते. म्हणजे 2 to 5 कुणाचा स्क्वेअर आहे, 15 चा, म्हणून आन्सर याचं येणार 21 into 15 आणि यांची मल्टिप्लिकेशन जे येईल ते तुमचं आन्सर येईल पहा. तर ते आन्सर काय येईल पहा 15 1 जार 15 15 to the 30 plus 1 315 आन्सर येईल पहा. आता इथं पहा 3 into इथं 1 आहे म्हणजे 3 1 जार 3 8 5 जार 40 होईल. म्हणजे सड मधल्या नंबरची मल्टिप्लिकेशन आणि सडच्या बाहेर असणाऱ्या नंबरची मल्टिप्लिकेशन असं करायचं. आता अजूनही तर आपल्याला करता येतं की 40 जो आहे तो आपण असं लिहू शकतो 4 10 जार 40 4 10 जार 40 असं मांडू शकतो. आणि 4चं रूट बाहेर घ्यायचं, 4चं रूट बाहेर घेतल्यानंतर 3 into 2 सर 10 मीन्स 6 सर 10 हे आन्सर. 4 जे आहे तर रूट सडच्या बाहेर आल्यानंतर, रूटच्या बाहेर आल्यानंतर आपण त्याला काय करूया तर त्याचं 2 होतं आणि 2 into 3 6 होणार आहे. लक्षात आहे बघा. आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. हे पहा 5 into 2 10 and 8 into 8 64 8 into 8 64 64 चं रूट निघतं. 64 कुणाचा रूट आहे बघा 8 चा, मीन्स 10 into 8 म्हणजे आन्सर आलं 80. समजते हिअर 6 into 5 मीन्स 6 5 जार 30 रूट 3 into 3 9 मीन्स 30 into रूट 9 मीन्स 9 चं रूट किती 3 equal to 90. Here 7 into 5 35 and 8 into 3 24. आता ह्याचंही सिम्प्लिफिकेशन आपल्याला करता येते. तर हे जे 64 जे आहे ना त्या 64चं रूट आपण स्प्लिट करू शकतोय. तर 24चं स्प्लिट होऊ शकतो बघा 35 into 4 6 जार equal to 35 into 2 third 6 means 70 third 6 is the answer. 70 third 6. Here's its answer. इथं पहा 5 9 जार 45. Sub 2 into sub 2 sub 4 means 45 into 2 means 90. Sub 4 means 4 पुन्हा स्क्वेअर रूट आहे 2 चं म्हणून 2 घेतलं. नेक्स्ट 6 7 जार 42 7 into 10 70. आणि 70 ची अशी स्प्लिट करता येते का की जेणेकरून एकाचं रूट निघतं, तर अशी कुणाची त्याची काही करता येत नाही. हेच त्याचा आन्सर. नेक्स्ट 5 9 जार 45 2 into 10 20 होईल आणि 20चं स्प्लिट होते लक्षात घ्या 4 into 5 आणि मग हे 45 4चं रूट 2 सर 5 मीन्स 90 सर 5 हे त्याचा आन्सर होईल. हे पहा लक्षात आहे का सगळ्यांच्या. तर 15 3 into 5 15 आणि हे 16 into 2 16 into 2 मीन्स 32. पण काय गरज नाही 16चं रूट निघतं 4
म्हणजे 15 into 4 sub 2 means 60 sub 2. हे त्याचा आन्सर. समजते का? पहा, हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन असा आहे की रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. क्वेश्चन कसा आहे? रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे डिनॉमिनेटरचं रॅशनलाइज करा. रॅशनलाइज करणे म्हणजे डिनॉमिनेटर मधून सड काढून टाकायचं. जे सडचं साइन असतं ना ते काढून टाकायचं. मीन्स 1/, सड 5 जर असेल तर त्याचं ते सड जे आहे ते काढून टाकायचं. कसं काढायचं तर हे बघा, त्याला रॅशनलाइज म्हणायचं. 1/, सड 5 इंटू सड 5 डिवायडेड बाय सड. त्यानेच वर खाली मल्टिप्लाय करायचं. इतके सोपं असते. जे सड मध्ये सडचा जो काही नंबर आहे ना त्यानेच न्यूमरेटरलाही डिवाइड करायचं, मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटरला म्हणजे रूट सड 5 इंटू सड. यांची मल्टिप्लिकेशन सड 5 इंटू 1 मी सड 5 डिवायडेड बाय यांची मल्टिप्लिकेशन सड 25. आणि तुम्हाला माहिती आहे सड 5 डिवायडेड बाय 25चं रूट किती आहे ना 5. त्याचा आन्सर 5. बघा बरं, डिनॉमिनेटर मधून सड निघून गेला का? निघून जाणे, काढून टाकणे म्हणजेच त्याचं रॅशनलाइज करणे होय. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. समजते का? पहा, हे फर्स्ट एक्झाम्पल सोपं असतं, लक्षात घ्या. नेक्स्ट पहा, 2 डिवाइड बाय 3 सड 7. या सड फक्त सड 7 नी मल्टिप्लाय करायचं. 3 घ्यायचं नाही आणि घेतलं तर ते कॅन्सल होणार आहे. त्यामुळे त्याचा काही विषय नाही. न्यूमरेटरला विचारायचं आणि डिनॉमिनेटरला तेच कॅन्सल होणार आहे, म्हणून ते घ्यायचं नाही. तर सड 7 सड 7 मग इथं मल्टिप्लाय करतो. 2 सड 7 या 2 ने आत मल्टिप्लाय करायचं नाही, बाहेरच. डिवाइड 3 सड 7 तर सड 7 मीन्स सड 49. आणि मग हे तुम्हाला माहिती आहे 2 सड 7 डिवाइडेड बाय 3 इंटू 7 मीन्स 2 सड 7 डिवाइडेड बाय 21. हे त्याचा आन्सर. 7 इंटू 3 21 हे त्याचा आन्सर. समजते का? पहा, नेक्स्ट थर्ड, 1/, सड 3 मायनस सड 2. 1/, सड 3 मायनस सड 2 इंटू, इथं मायनस आहे ना तर प्लस करायचं. सड 3 सड 2 त्याला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणतात. त्याला मराठीमध्ये अनुबद्ध करणी म्हणतात. अनुबद्ध करणी. त्याला आपण अनुबद्ध करणी म्हणजेच त्याला आपण कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणजेच आपण त्याला रॅशनलायझेशन करताना काय केलं बघा, हा डिनॉमिनेटर जो आहे त्या डिनॉमिनेटरनी न्यूमरेटरलाही मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला फक्त मायनसच्या ठिकाणी प्लस, इथं मायनस आहे तर प्लस प्लस केलं. एवढंच लक्षात ठेवायचं. इथं मगाशी एकटंच होतं ना, रूट 7 सड 7 होतं, सड 7 सड 7, सड 5 होतं, सड 5 सड 5. इथं कसं आहे सड 3 मायनस सड 2 आहे तसं मल्टिप्लाय केलं पहा. सड 3 प्लस सड 2 सड 3 प्लस सड 2. आलं लक्षात. आता ह्याची मल्टिप्लिकेशन कशी होईल पहा. ह्यांची मल्टिप्लिकेशन अशीच ठेवायची. डिव्हाइड ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन सड 3 मायनस सड 2 आणि सड 3 प्लस सड 2. सड 3 प्लस सड 2 डिव्हाइड, हे लक्षात घ्या एका ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन असेल दोघांची. ह्या दोघांची, हे दोघंच आहे सेम सेम आहे का बघा, आहे. मग ह्या दोघांची सबट्रॅक्शन इथं आहे. मग इथं पहा कसं, तर एका ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ऍडिशन आहे. लक्षात येते का? म्हणून काय केलं, फर्स्ट स्क्वेअर मायनस सेकंड स्क्वेअर. आणि मग इथं सड 3 प्लस सड 2 डिव्हाइड रूट 3 चा स्क्वेअर. रूट 3 चा स्क्वेअर म्हणजे काय करायचं, 2 ला सड घालून टाकायचं, 2 ला सड काढून टाकायचं, म्हणजे 3 मायनस 2 इट इज द आन्सर. सड 3 प्लस सड 2 डिवायडेड बाय 1. बघा डिनॉमिनेटर मध्ये सड निघून गेला का, त्याला म्हणायचं रॅशनलायझेशन करणे. समजते का? तुम्हाला या प्रकारात काही होमवर्क देतो की तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला हा पॉइंट समजेल. ओके, एक्झाम्पल्स असे आहेत पहा. एक 2 एक्झाम्पल देतो होमवर्कला. फर्स्ट दॅट इज 1/3 रूट 5 प्लस 2 रूट 2
अँड सेकंड 12/4 सड 3 मायनस सड 2. एवढी दोन एक्झाम्पल्स तुम्ही काय करा, होमवर्क करा. ओके. आणि हा व्हिडिओ वॉच करा. व्हिडिओ आवडला की त्याला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. तर हे तुमचा इथं क्वेश्चन संपलेला आहे.